नमस्कार मंडळी, माझं नाव राहुल धुंगडे आणि माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग थोडा खास राहणार आहे कारण आज आपण थेट शेतात चाललेलो आहे. तर पप्पा समोर गेलेले आहे आणि आई बघा, आईचं काम बी मावरणं चालू आहे. आम्ही पाठीमागून जाणार आहे कारण तुम्हाला पूर्ण गावचा व्ह्यू पण दाखवायचा आहे. त्यामुळे तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि एन्जॉय करा. तर मित्रांनो, मी पटकन आंघोळ करून घेतो आणि रेडी होतो. परत आई म्हणते की तू कामाला यायला लागला आमच्यासोबत का फोटो काढायला यायला लागला. बात तो सही है. ठंडे ठंडे पानी से नहाना चाहिए, हर हर महादेव. तर मित्रांनो, आंघोळ बिंघोळ झाली एकदम ओके मध्ये. तर आता आम्ही निघलोय. तर आई बघा, आई एकदम पुढे गेली. तर आज मजा येणार आहे शेतामध्ये. समोर आलं की आमची आता इथं जिल्हा परिषद शाळा म्हणजे खैरखेड. तर तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने म्हणजे शाळेचं काम पण केलेलं आहे आणि झाडं वगैरे एकदम व्यवस्थित आणि इथं स्टेज पण केलेलं आहे. पहिल्यापेक्षा भरपूर इम्प्रूव्हमेंट झाली गावामध्ये. म्हणजे पहिले सगळे मातीचे घरं होते, तर आता स्लॅबचे वगैरे मस्त एकदम छान पद्धतीने घरं झालेत. फक्त एवढंच आहे की थोडं रस्त्याचं काम बाकी आहे. अजून रस्ता गावामध्ये झालेला नाही आहे. तर बघू शकता आई मस्त आईने टोपल्यामध्ये भाकरी बिकरी घेतल्या, पाण्याची बॉटल. मित्रांनो, तुम्हाला गहू दाखवतो. बघा कसा गहू आला आहे. कसा आहे गहू, डायरेक्ट कमरापर्यंत येतोय. तर आता आईला विचारतो आज आपल्याला शेतात काम काय करायचं आहे. आई, आपल्याला शेतात काय काम करायचं का? अरे शाळू काढायचा. किती वाजलो काढायचं आहे? अरे 6 वाजूस तर. 6 वाजूस तर. हा. अरे बापरे, मग आज काय जिम मारायची गरज नाही, इकडंच बॉडी बनते आज. हो. अरे आज काय आहे काहीच नाही. मित्रांनो, रस्ता चुकलोय आम्ही. तर बघा आई कशी चालली. तर रस्ता चुकला होता बोलता बोलता. तर आता आलोयच आम्ही जवळ. मला वाटलं माळावर जायचंय, पण माळाच्या खाली आहे. हे बघा, एका जणाचा तर गहू वाळलाय पूर्ण, काढायला आला सगळा. तर चला आता लवकरच आपण शेतात पोहोचणार आहे. तुम्हाला दाखवतो पप्पा काय करतात. तर मित्रांनो, आपण शेतामध्ये आलोय. तर बघू शकता हा शाळू काढायचा आहे वाटतंय. तर दाखवतो मग पप्पा काय करायचं. बघा, हे बघा इथे शाळू काढायला लागलेत. सकाळी चालते. आपले रिअल हिरो आपले वडीलच असतात, त्यामुळं आता आपण पण थोडीफार. तर मित्रांनो, आपण आज शाळू काढणार आहे आणि जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नसतं हे काम. कारण याच्यामध्ये लय मेहनत करावं लागते. ही शेतकऱ्याची खरी मेहनत यालाच म्हणतात. माझे पप्पा, माझी मम्मी. पूर्ण शेवटपर्यंत काढायचं आहे. तर आज मी पण थोडीफार मदत करू लागतो. मित्रांनो, लय काम करून झालंय. आता हे बघा, आता मस्त भाकरीचं नियोजन केलंय. आता मस्त भाकर खातो शेतात. ही मजाच वेगळी शेतातली. चटणी आहे, लोणचं आहे, आंब्याचं, भाजी करडीची भाजी. आई मला पण द्या बरं जेवायला बाबा, मला लय भूक लागली. द्या बरं. हाताला घ्यायचं वाढ.
कशी झाली पाव भाजी? भाजी एकदम मस्त झाली. मस्त झाली का? भाजी झाली आहे भाजी. या मंडळी जेवायला या. शेतात ठेसा जर असला भाकरी सोबत, शिळी भाकर असली तरी लय गोड लागते. आईच्या हातची. हे घ्यायचे. जेवण बिवण एकदम ओके झालंय. आता बसतं थोडंसं बसलेलो आहे निवांत. आता लगेच उठू आणि कामाला लागू राहिलेलं करून घेऊ फायनल. गौरव करायचं पप्पा काम? दिवस माणूस तर काम करायचं. दिवस माणूस तर करायचं काय? दिवस माणूस. मग आताच ऊन लागायला लागलाय. मी जातो मग झाडाखाली बाबा. आहे मी चाललो झाडाखाली. मित्रांनो लय ऊन लागू लागलं. मित्रांनो एवढंच सांगत, आपण जे रोज खातो त्यामागं याशी मेहनत असते. त्यामुळे अन्न हे वाया घालायचंच नाही, कधीच नाही. तर थोडा ब्रेक घेतला तर आईने त्यांनी बघा ते काढल्याच्या नंतर पेंड्या कशा बांधल्या त्याच्या दाखवतो तुम्हाला. हे बघा. इकडे पण बघू शकतो. मी तर जास्त काही काम नाही केलं, पण म्हटलं जरा ब्लॉग पण शूट होईल आपला. राहिले आता थोडंच राहिले. झालं मग एवढंच राहिले कोकण, बाकी होऊन जाते. मित्रांनो बघू शकता तुम्ही आई वडील किती काम करतात. म्हणून सांगतो आपल्या आई वडिलांवर कधी राग धरायचा नाही किंवा आई वडिलांवर रागवायचं नाही. आई एखादं गाणं बिणं होऊन जाऊ दे ना एकदा मस्त. काय लेतोय गंधाची काडी काय बनेरी दादो, मथारा पळतोय बांधारी, मथारी आमची चपलारी. फायनली मित्रांनो आपलं काम पूर्ण झालेलं आहे. बघू शकता पूर्ण क्लिअर. आई आणि पप्पा. तर ते आपलं शेत नव्हतं, आपण दुसऱ्या शेतात गेलो होतो. उदळ घेतलेलं होतं आईने त्यांना. तर पूर्ण झालेलं आहे. मित्रांनो कसा वाटला आमचा शेतातला व्लॉग? तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि भरभरून प्रेम द्या.